तर एक नवीन IPO आला आहे, ट्रान्सरेल लाइटनिंग IPO. ह्याची ऑफर प्राईज आहे 410 ते 432मध्ये. तर आपल्याला 432मधून अप्लाय करावा लागतो आणि 34 शेअर्स भेटतील. म्हणजेच जर त्याला मल्टिप्लाय केलं तर एक लॉट होतो आणि याचा GMP आहे 27.78%. आणि ट्रान्सरेल लाइटनिंग IPO हा IPO 19 तारखेला ओपन होणार आहे आणि क्लोज होणार आहे 23 डेटला. तर ह्याची अलॉटमेंट भेटणार आहे आपल्याला 24 डिसेंबरला. आणि जर अलॉटमेंट नाही लागलं तर 26 डिसेंबरला अमाऊंट रिफंड येणार आणि लिस्टिंग होईल 27ला. जर रिटेल कॅटेगरीमधून एक लॉट अप्लाय करायचा असेल तर 34 शेअर्स भेटणार आणि 14,688 रुपीज भरावे लागतील. आणि रिटेल कॅटेगरीमध्ये मॅक्सिमम लॉट 13 लॉटचा घेऊ शकतो आपण. स्मॉल HNIमध्ये 14 लॉटचा घेऊ शकतो आणि बिग HNIमध्ये 69 लॉट्स घेऊ शकतो. तर त्याची प्राईस पण समोर बघू शकता. तर कंपनीचं फायनान्शियल्स काय बोलतं ते बघूया आपण. मार्च 21मध्ये रिझल्ट होता, म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 64.70 crore. नंतर मार्च 22मध्ये 107 crore झाला. मार्च 23मध्ये 233 crore, म्हणजे खूप चांगली ग्रोथ केली आहे कंपनीने. आणि जुलैचा पण दिलेला आहे 51 crore. तर हे जे कॉम्पिटिटर्स बघूया आपण. KEC इंटरनॅशनल लिमिटेड, त्याचा PE रेशिओ आहे 91. PE रेशिओ काय असतं ह्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला. आणि अजून पण हे जे कॉम्पिटिटर्स आहेत जसं की कल्पतारू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड, स्किपर लिमिटेड, पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड, अजून खूप सारे आहेत. तर हे मेन कॉम्पिटिटर आहेत त्याचे. तर ह्याची जी शेअर होल्डिंग पॅटर्न होती IPO यायच्या आधी ती होती 84.51%. आणि IPOच्या नंतर ह्याची शेअर होल्डिंग प्रमोटरकडे राहते ती आहे 71.12%. आणि खाली DRHP आणि RHP दिलेलं आहे, ते कंपनीचं हे असतं, फाईल्स असतात. आता ममता मशिनरी IPO हा पण एक नवीन IPO आला आहे. 19 to 23मध्ये हा IPO चालणार आहे. ह्याच्या एक शेअरची व्हॅल्यू आहे 243 रुपीज आणि 61 शेअर्स घेतला की एक लॉट कंप्लीट होतो आहे. ह्याचा GMP आहे 46%, म्हणजेच 112 रुपीज. अलॉटमेंट डेट आहे 24 डिसेंबरची आणि लिस्टिंग होणार 27ला. लिस्टिंग होते बघा 27 डिसेंबरला लिहिलं आहे तिथे. आणि अलॉटमेंट लागलं आहे की नाही ते कसं चेक करायचं, 24 डिसेंबरला त्याचं डेट दिलेलं आहे. आणि जर नाही लागला तर रिफंड भेटणार 26ला. आणि जर लागला तर त्याची लिस्टिंग होणार 27 डेटला. तुम्हाला जर प्रॉफिट काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, कॅपिटल गेन इझिली करू शकता. नंतर येतं ममता मशिनरीचं रिटेल कॅटेगरीमध्ये एक लॉट 61 शेअर्स. रिटेल कॅटेगरी मॅक्सिमम 13 लॉट घेऊ शकता, 793 शेअर्स. आणि स्मॉल HNIमध्येच 14 लॉट घेऊ शकता, 854 शेअर्सचा. आणि स्मॉल HNI मॅक्सिमम तो 67 लॉट्स घेऊ शकता, 4087 शेअर्सचा. तर नेक्स्ट बोलूया आपण कंपनीचं फायनान्शियल्स काय बोलतं. तर मार्च 21मध्ये होतं 21 crore. नंतर मार्च 22मध्ये झालं 22.5 crore. छोटीशी ग्रोथ घेतली आहे पण ॲव्हरेज रिटर्न आहे. मार्च 23चं रिझल्ट आहे 36.12 crore. इथे खूप मॅसिव ग्रोथ झालेली आहे. आणि जूनमध्ये तर इतका काय कमवलं नाही,
21 लाख कमवलं आहे फक्त. आणि हे जे कॉम्पिटिटर्स आहेत, राजो इंजिनियर्स लिमिटेड, ज्याचा पी रेशिओ आहे 57.16चा. आणि नंतर विंडसर मशिनरीजचं पी रेशिओ दिलेलं नाही आहे. काब्रा एक्सटिंग्विशरचं पी रेशिओ आहे 30.64. ममता मशिनरीचं शेअर होल्डिंग पॅटर्न IPOच्या आधी होतं 92.45% आणि IPOच्या नंतर जे होईल ते 62.45%. आणि या IPOचं DRHP आणि RHP फाईल दिलेली आहे इथे. तर कंपनीचे फायनान्शियल्स आपण चेक करूया. जसं की प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघूया आपण. मार्च 21मध्ये होता 21.69 करोड. नंतर मार्च 22मध्ये झालं 22.50 करोड. छोटीशी ग्रोथ घेतलेली आहे. मार्च 23मध्ये 36.12 करोड. इथे एक मॅसिव जंप घेतलेला आहे. आणि जूनमध्ये 0.21 आहे फक्त, 21 लाख. आणि नंतर येतं डॅम कॅपिटल ॲडवायझर्स. ही एक कंपनी आहे ज्याचं डेट आहे 19/2/23मध्ये हा IPO चालणार आहे. ह्याची एकाची प्राईज आहे 283 रुपीज. आणि 53 शेअर्स घेतले की एक लॉट कंप्लीट होतं आहे. आणि ह्याचं GMP आहे 38.87%चा, म्हणजेच 110 रुपीज. तर ह्याची IPO डेट आहे 19/2/23मध्ये. अलॉटमेंट होणार 24 डिसेंबरला. जर अलॉटमेंट नाही लागला तर रिफंड होणार 26ला. आणि जर लागला तर लिस्टिंग गेन घेऊन 27ला मार्केट चालू होईल तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता. आणि 10 वाजता याचं ट्रेडिंग चालू होईल. नॉर्मली 9:15ला होते सगळ्यांची, पण जी IPO आल्यानंतर होते ना ती 10 वाजता होते चालू. आता हे आहेत रिटेल कॅटेगरीमध्ये. जर एक लॉट घ्यायचा असेल तर 53 शेअर्सचा भेटणार. रिटेल कॅटेगरी मॅक्सिमम 13 लॉटसाठी ॲप्लाय करू शकता. 689 शेअर्स भेटणार त्यात. आणि स्मॉल HNIमध्ये 14 लॉट्स भेटणार 742 शेअर्सचा. स्मॉल HNI मॅक्सिमममध्ये 66 शेअर्स भेटणार आणि बिग HNIमध्ये 67 शेअर्स भेटणार. तर आपण कंपनी फायनान्शियल्स चेक करूया. मार्च 21मध्ये 21.89 करोड रुपीज ह्याचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे. आणि मार्च 22मध्ये 8.67, म्हणजे खूप ड्रास्टिक फॉल झाला आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्समध्ये. मार्च 23मध्ये परत त्याने कमबॅक केलेला आहे, तो आहे 70 करोडचा. आणि सप्टेंबर पण 43 करोडचा दिला आहे. तर आपण कॉम्पिटिटर्स चेक करूया, जे आहे की ICICI सिक्युरिटीज लिमिटेड आणि ज्याचा PE रेशिओ आहे 17चा. IIFL कॅपिटल सर्व्हिस लिमिटेड ज्याचा PE रेशिओ आहे 20चा. JM फायनान्शियल लिमिटेड ज्याचा PE रेशिओ आहे 32चा. मोतीलाल ओसवाल ज्याचा PE रेशिओ आहे 23.82. तर आपण होल्डिंग बघू शकतो प्रमोटरची, जी IPOच्या आधी आहे ती आहे 45.88%. आणि IPO लिस्ट झाल्याच्या नंतर होणार ती 41.50%. आणि खाली इम्पॉर्टंट फाईल्स दिलेले आहे जे आहे DRHP आणि RHP. हे IPOच्या आधी हे सगळं ट्रान्झॅक्शन्स केलं जातं, म्हणजे DRHP आणि RHP